आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची 150वी जयंती साजरी केली जाणार। शाहू महाराजांच्या जन्मभूमी ठिकाणी शासकीय कार्यक्रम, पालकमंत्र्यांसह मान्यवर उपस्थित राहणार। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आज होणाऱ्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार। महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। शिक्षकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता गुणवत्तेच्या आधारावर मतदान करावं, ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचं आवाहन। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर। सिंदखेड राजापासून सुरू होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होणार। पोहरादेवी, गोपीनाथगड, भगवानगडाचा दौरा करणार। माजी पंतप्रधान व्हीपी सिंगांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन। दवाखान्यातच व्हीपी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। 20 तारखेला ही पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न। अश्वपताका आणि झेंडेकरांचा रिंगण सोहळ्यात सहभाग। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी रिंगण सोहळ्याची ही खास दृश्य। नीट घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपींकडे वर्ग क आणि ड च्या परीक्षांची हॉल तिकीट सापडली। नीट परीक्षेव्यतिरिक्त आरोपी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही हेरफेरी करत असल्याचा पोलिसांना संशय। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडेंची नियुक्ती। दिलीप गावडे 2060च्या बॅचचे IAS अधिकारी। प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने आणि रागिणी पारेख यांच्या मनोरमा नेत्रालयाचं उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। मुलुंड इथे रुग्णालय उद्घाटनाचा सोहळा। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 400 खाटांच्या शासकीय रुग्णालयाचं बांधकाम सुरू। हे रुग्णालय कसं असेल याबाबतच्या संकल्प चित्रफितीचं आज सादरीकरण। बीड शहरातल्या नागरिकांकडून करपरा नदीची स्वच्छता। नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही उपाययोजना न झाल्यानं नागरिक संतप्त। साताऱ्यातील ओझरडे धबधबा प्रवाहित। धबधब्याची मनमोहक दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी। तरुण तरुणाईची धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। बुलढाणा वंचितचे जिल्हा महासचिव प्रमोद भिसेंच्या कारवर अज्ञाताकडून गोळीबार। हल्लेखोर गोळीबार करून फरार। गोळी काचेत अडकल्यानं जीवितहानी टळली। गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू। अवकाळी आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकरी आक्रमक। पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। अहमदनगरच्या कोल्हार गावातील महिला आक्रमक। अनेकदा निवेदन देऊनही खुलेआम गांजा विक्री सुरू असल्याचा महिलांचा आरोप। यावेळी दुकानांची तोडफोड करत मटक्याच्या कागदांची होळी केली। अकोल्याच्या अकोटमध्ये सुमारे 250 शेतकरी पीक विम्यापासून वंचित। संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना डांबून ठेवलं। शेतकरी संघटनेचे शरद जोशीही आंदोलनात सहभागी। राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या दसरा चौकातील पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या सजावटीवरून वाद। पुतळ्याभोवती पांढरे डोम मशिदीसारखे वाटत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 दुकानांसह 2 चारचाकी वाहनं जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान। सोलापूरमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसींविरोधात शिवसेनेचं जोडेमारो आंदोलन। ओवैसींची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।